सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आचरा गाव पळणीचा गाव भरण्याबाबत देवाचा हुकूम मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे। नम्रता नामदेव कदम। आज आमच्या गाव पळणीचा 4था दिवस। खरं म्हणजे आज आमचो प्रसाद होतो रामेश्वराचा, पण नाही झालं। जाण्यासाठी आम्ही तयारी केली होती, पण प्रसाद न झाल्यामुळे आता कॅन्सल झाला। उलट आमका आनंद झालो। आजचा एक दिवस आमका मजा करून मिळाली। रात्री आमचे बायकांचे कार्यक्रम होणार, संकष्टी असा आम्ही सगळ्या मिळून मोदक करणार आणि हो एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस एक आमका अधिक मिळाला। प्राथमिक केंद्र इथं मेडिकल ऑफिसर आहे। गावपळण असल्यामुळे आजच्या गावातली सर्व गावकरी हे बाहेर येतात। हद्दीच्या बाहेर हे गाव करून राहतात। तर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी, त्यांचं बीपी शुगर तपासण्यासाठी आम्ही बाहेर येऊन त्यांना व्हिजिट करतो। त्यांची पूर्ण आरोग्याची तपासणी, दुसरे कोणते आजार प्रसार तरी नाही होत आहेत ना एकत्रित आल्यामुळे, किंवा कोणाला लागलं वगैरे तर त्याचा औषधोपचार देण्यासाठी आम्ही बाहेर येऊन कॅम्प करत असतो। यावेळी समीर यशवंत ठाकूर, राहणार आचरा पारवाडी। आम्ही इकडचे स्थायिक शेतकरी। या गावपळणीच्या निमित्ताने आम्हाला अशी पर्वणी मिळते 5 वर्षांनी की एकत्र सगळे आम्ही जमतो आणि वेगवेगळे कार्यक्रम करतो। त्याच्यात मच्छी पकडणे असेल, बोटिंग असेल, पाणी स्विमिंग असेल, पोहण्याचे लहान लहान मुलांचे कार्यक्रम। आणि आज तर एक दिवस वाढल्यामुळे आम्हाला आणखी पर्वणी मिळाली की संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक करण्याचा प्रोग्राम बायका अरेंज करतायत। तर तो सक्सेस करून संध्याकाळी भजन, आरती, त्यानंतर सगळ्या महिलांच्या संगीत खुर्ची असेल, अशा पद्धतीने आम्ही हा दिवस आजचा एक दिवस वाढलेला साजरा करू। एक दिवस यावेळी आमचं गावपळणीचं एक वाढल्यामुळे आमचा एक म्हणजे खूप अत्यंत आनंद वाटता की याच्यामुळे एक एकदम रिलॅक्स वाटायला लागलं। म्हणजे एक दिवस आणि विश्रांतीची आमका मिळालेली असता आणि त्यानिमित्त आणि संकष्टी वाद असल्यामुळे एक सामुदायिक संकष्टीचा एक कार्यक्रम म्हणजे उपवास लोकांचा असल्यामुळे एक मोदक बिदकाचं ते आता मेजवानी वाढलेली असता, लोकांना पर्वणी मिळालेली आहे एक मोठीची चांगल्यापैकी। देवाचं हुकूम मानून म्हणून आम्ही आता एक दिवस इथे राहतो। माझं नाव आहे। आचरा पारवाडी येथील रहिवासी आहे आणि गावपळणी निमित्त गावपळण जी आम्हाला समजले त्याच्यानंतर आमचा उत्सव दांडगा असतो। गावी येण्याची ओढ असते कारण याच मातीत जन्मलो आहे। त्यामुळे मी काही कामानिमित्त एक दिवस लेट आलो, पण आलो आणि सहभागी झालो। तर आज गाव भरणार असं बोलत होते, पण आम्ही रामेश्वराचे आदेश मानतो आणि रामेश्वराचा आदेश असल्यानंतर आपण जातो आणि आजचा दिवस वाढलाय, आनंदच आहे। त्यांच्या आदेशानुसार आपण चालतो। वय माझं 78 वर्ष आहे। 78 वर्षात बऱ्याच गावपळणी झाल्या। त्याच्यात काही सुखदुःखात गेल्या, काही दुःखात गेल्या, काही चांगल्या झाल्या, व्यवस्थित सगळं झालं। ही गावपळण सुद्धा आता एक व्यवस्थित मस्तपैकी झालेली आहे आणि आता आम्हाला 78व्या वर्षी याचा खूप आनंद मिळतो की आता नंतर पुढे काय होईल सांगता येणार नाही, पण आज तर व्यवस्थित सगळं आहे। आणि अनुभव म्हणजे असे की सगळे एका मताने गुण्यागोविंदाने सगळे एक 7-8 बिरडका असतील ती आज जवळजवळ 3 आणि आजचा 4था दिवस, 4 दिवस गुण्यागोविंदाने एक ठिकाणी नांदतात। हे बघूनच आम्हाला खूप आनंद होत आहे। आज संकष्टी असल्याने ग्रामस्थांनी ती एकत्र साजरी करण्याचे ठरवले। त्यामुळे सामुदायिकरित्या मोदक बनविणे, गणपतीची आरती करणे, फुगड्या घालणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे। नमस्कार, मी सुनीत आचरेकर। ॲक्च्युली आचरा हे माझं मूळ गाव आणि आम्ही स्थायिक झालो आहोत कोळोशी या गावात। ॲक्च्युली मी आलो आहे मुंबईतून। तर आम्ही इकडे आलो आहे मुळात गावपळण कशी होते त्याच्याबद्दल, ज्या आतापर्यंतच्या चालीरीती आहेत किंवा माणसं इकडच्या गावपळणीच्या पद्धती कशा फॉलो करतात हे सगळं बघायला आलो। मुळात 5 वर्षांनी गावपळण होते तर उत्सुकतेचं वातावरण होतंच आणि बरेच जण मुंबईतनं किंवा बाहेरून इथे आलेत गावपळण बघायला। तर आमचा मूळ उद्देश इथे येण्याचा होता की आम्ही काही प्रोजेक्टसाठी रिसर्च करतो की गावपळणीमध्ये नक्की काय गोष्टी होतात, त्याच्या मागे पूर्वापार चालत येणाऱ्या चालीरीती काय आहेत किंवा त्याच्या मागचे मोटिव्स काय आहेत बेसिकली। तर या सगळ्याचा रिसर्च करून आम्ही एक बेसिक डॉक्युमेंटरी बनवतो। त्याच्यातनं आम्हाला एक कंटेंट मिळेल की एक्झॅक्टली गावपळण म्हणजे काय असते आणि इथे
माणसं येऊन जो अनुभव घेतात त्याच्यापेक्षा अधिक जणांना आपण तो अनुभव कसा दाखवू शकतो, याचा प्रसार आपण अजून कसा करू शकतो, हा आमचा मूळ उद्देश आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. मी नंदू सौदेव आचरेकर, राहणार आचरा पारवाडी, गावपळणीसाठी इकडे आलेलो आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे की मी याच गावातला आहे, पण गेली अनेक वर्ष गावपळण मी कधीच अनुभवली नव्हती, पाहिली नव्हती, फक्त ऐकली होती. आणि इतरांच्या तोंडून माहिती मिळाली होती की काय होतं, कशा प्रकारे गावपळण होते, लोक बाहेर राहतात. पण आता जेव्हा इथे आलो आणि प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा खरंच खूप गमतीदार आणि खूप मजेशीरपणे इथे लोक राहत आहेत, एन्जॉय करत आहेत. आपलं खेळणं, बागडणं, नदीमध्ये जाणं किंवा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करणं, म्हणजे एक उत्स्फूर्त असं लोकांचा प्रतिसाद या गावपळणीला मिळालेला आहे. आणि मी ते हेही पाहिलं आहे की फक्त ह्या गावातलेच असून काही मुंबईतले बाहेरचे लोक पण इथे आलेले आहेत की त्यांना हे गावपळण काय ते कळलेलं आहे आणि ते कशी असते, काय असते हे अनुभवण्यासाठी ते आलेले इथे आहेत. आणि मी सुद्धा प्रथमच या गावातला असून सुद्धा प्रथमच हे गावपळण अनुभवतो आणि खूप छान प्रकारे इथे उत्साहात गावपळण साजरी केली जाते. पुंडलिक वरदा औशीच्या घोवान औशीच्या घोवान आनंदाची बातमी आणल्या मुख काढा लवकर असा म्हणताना गावपळण झाले म्हणून सांगल्या. औशीच्या घोवान औशीच्या घोवान औशीच्या घोवान आनंदाची बातमी आणल्या मुख काढा लवकर असा म्हणताना गावपळण झाले म्हणून सांगल्या. औशीच्या घोवान औशीच्या घोवान भात कापून सरला नाचणे झोडले भात कापून सरला नाचणे झोडले उपट्याचे उपटूचे रवले उपट्याचे उपटूचे रवले डुकराने खणल्याने केल्याने खाल्ल्याने तारेचे फास पण तुटले डुकराने खाल्ल्याने केल्याने खाल्ल्याने तारेचे फास पण तुटले. औशीच्या घोवांवर नसबंदी केलेली लायसनची बंदूक काढल्या औशीच्या घोवांवर नसबंदी केलेली लायसनची बंदूक काढल्या औशीच्या घोवांवर नसबंदी केलेली लायसनची बंदूक काढल्या औशीच्या घोवांवर नसबंदी केलेली लायसनची बंदूक काढल्या. उपयोग नाही काढायचो बंदुकीच्या नळीयेचो गाडी घालून देव घरात ठेवल्या उपयोग नाही काढायचो बंदुकीच्या नळीयेचो गाडी घालून देव घरात ठेवल्या उपयोग नाही काढायचो बंदुकीच्या नळीयेचो गाडी घालून देव घरात ठेवल्या उपयोग नाही काढायचो बंदुकीच्या नळीयेचो गाडी घालून देव घरात ठेवल्या. औशीच्या घोवान औशीच्या घोवान भाजीच्या मळ्याची नारळाच्या बोंड्याची भाजीच्या मळ्याची नारळाच्या बोंड्याची औशीच्या घोवात काळजी औशीच्या घोवात काळजी सोपड्या सुंदरवतलो रामेश्वराक बसतलो नको आमका लांबचो बालाजी रामेश्वराक बसतलो नको आमका लांबचो बालाजी झोपड्या सुंदरवतलो रामेश्वराक बसतलो नको आमका लांबचो बालाजी रामेश्वराक बसतलो नको आमका लांबचो बालाजी. पळणीच्या निमतानं फिरणारे फिरतले गाडी घोडे नाही तर विमानान गाडी घोडे नाही तर विमानान शेतकरी देवावर भार ठेवून रवतलो त्याची मात्र सगळीच वडातात शेतकरी देवावर भार ठेवून रवतलो त्याची मात्र सगळीच वडातात शेतकरी देवावर भार ठेवून रवतलो त्याची मात्र सगळीच वडातात शेतकरी देवावर भार ठेवून रवतलो त्याची मात्र सगळीच वडातात. औशीच्या घोवान औशीच्या घोवान पुंडलिक वरदा
समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.